विनंती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की खेळाडू कक्षामध्ये सर्व खेळाडू बसायचा आहे. रिव्ह्यू या स्पर्धेच्या माध्यमातून नसणार आहे. सर खंबाळपाडा पाडा टीमला एक विनंती येते की जे खेळाडू नक्कीच खाली बसल्यात ते तुम्हाला वरती बसायचं डगआउट मध्ये. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून रिव्ह्यू फक्त पंचांना काहीशी शैलीमध्ये वेगळी आढळली, म्हणजेच नो चेंडूवरती फक्त रिव्ह्यू आहे. ही नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विमरसाठी फक्त रन आउटसाठी तुम्हाला रिव्ह्यू नसणार आहे, कारण 2 कॅमेरे आपल्याकडे अवेलेबल असले तरी काहीशा शंका जर पंचांना असल्या तर पंचच रिव्ह्यू हे घेऊ शकतात. पहिलीच मॅच इथनं स्टार्ट होते. जांभिवली वर्सेस खंबाळपाडा अशी ही पहिलीच मॅच. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लालम मुरुडम विनायकम हम चिंतामणी सेवरम लेन्यांद्रो गिरिजात्मजम सुवर्णधम विघ्नेश्वर मोजरे ग्रामोरांजन संस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम. 33 कोटी देवांचा अधिपती बुद्धीचे दैवत गंधराळा बंधन करतो. तसंच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व शिवपुत्र संभाजी महाराज यांना त्रिवार माळाचा मुजरा. सर्वप्रथम सर्वांना शिव सकाळ, गुड मॉर्निंग, अर्थातच शुभ सकाळ आणि आलेल्या तमाम उपस्थित क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच स्वर्गीय लालशेठ बोर स्मृती चषक 2021 मध्ये खेळण्यासाठी अनेक सारे खेळाडू नक्कीच उत्साही असतात, परंतु 32 संघांचा या स्पर्धेमध्ये समावेश आणि कालच्या दिवसामध्ये चांगल्या लढती तुम्ही पाहिला. आणि आजच्या दिवसामध्ये क्रिकेटचा द्वंद्व युद्ध काय असतं हे तुम्हाला नक्कीच क्रिकेट पटलावरती टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना अनेक सारे स्पर्धक, अनेक सारे खेळाडू आणि अनेक साऱ्या टीम्स या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला माणुसकी जपावी लागते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मानपान काय असतो, भारतीय संस्कृती अतिथी देव भव काय असतं ना, हे नक्कीच या व्यासपीठावरती तुम्हाला अनुभवाला पाहायला मिळेल. पहिलीच मॅच तुमच्या समोर आली उद्या खंबाळपाडा वर्सेस जांभिवली. नक्की जांभिवली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. त्या ठिकाणी टीम खंबाळपाडा आणि जितू शेलार आणि चिराग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल, विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज नक्कीच तयार होतोय. प्रीतम रनवे मध्ये थोडासा अड झाला, पुन्हा एकदा यू टर्न मारून आपल्या शेडीवरती गोलंदाजाच्या पुन्हा एकदा रिटर्न आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी गोलंदाज पाहायला मिळतात राकेश यांचे पहिले षटक ओव्हर द विकेटने ते गोलंदाजी करतील. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न मागे जातोय. शॉट थर्डमॅनला चेंडूचे क्षेत्ररक्षण. एक धावसंख्या तर कंप्लीट झाली आहे आणि अखेरकार बघितलं गेलं तर एका धावसंख्येने खंबाळपाडा टीमचा इथनं श्री गणेशा. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने नक्कीच ढकलायचा होता. बॅटच्या वरच्या कडेला हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे जितू शेलार नक्कीच होते. GPL सुद्धा नक्कीच त्यांना खेळायला जायचं आहे, त्याच्यामुळे या स्पर्धेची उत्कंठा त्यांना होती आणि पहिल्या मॅचमध्ये चांगली मेहनत करून ते GPL ला सुद्धा इथनं रवाना होतील. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. एका धावसंख्येने टीमचा श्री गणेश झाला, जिथे बॅटिंग करते टीम खंबाळपाडा आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करते टॉस जिंकणारी टीम म्हणजेच जांभिवली. पहिलाच बॉल अकुटप्पाचा बॉल खेळून काढण्याचा प्रयत्न. ऑफसाईडला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते, जे लॉंग ऑफला होते. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षण झालं आणि अखेरकार 2 धावसंख्या दुसऱ्या चेंडूवरती तुम्हाला पाहायला मिळाला. संत गतीने नक्कीच या स्पर्धेची ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये पहिली मॅच जर तुम्ही बघितली गेली तर धावसंख्या बनत नव्हत्या, परंतु दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला जास्त धावसंख्या पाहायला मिळाला. तोच आडाखडा जितू शेलारने घेतलाय, कारण आल्या त्यांनी आमच्याशी चर्चा केली की या क्रीडांगणावरती धावसंख्या का होत नाही, परंतु या स्पर्धेमध्ये ना खंबाळपाडा टीमला जास्त धावसंख्या बनवणं हेच नक्कीच त्यांच्यासाठी चांगलं राहील. यावेळेला चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. अकुटप्पाचा चेंडू होता, ऑफस्टिकवरती हा चेंडू ठेवण्यात आला, परंतु हाईट फॅक्टर जर बघितलं गेलं तर बॅट त्यांनी ड्रिल करण्याच्या अगोदर हा चेंडू राकेशचा बॅटच्या खालून निघून जातोय. बॅट अँड पॅटच्या मधनं त्यांना चेंडू काढायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाहीये आणि तिसरा चेंडू हा डॉट फेकताना आपल्याला पाहायला मिळतो. राकेश ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल, लाईन चांगली, गती पहा किती होती. राकेशचं हे षटक इम्पॉर्टंट आहे, कारण पहिलं मॅन्डेटरी पॉवरचं षटक, त्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षकच बाहेर आहेत, त्याच्यामुळे मुभा कोणत्याही प्रकारची करू देत नाही राकेश.
अकूट टप्प्याचे दोन्ही चेंडू होते. याच्या अगोदरचाही चेंडू अकूट टप्प्याचा होता, परंतु फायदा उचलू शकले नाही. त्याच्यामुळे मध्ये जर बघितलं गेलं तर लागोपाठचे हे दोन चेंडू तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतात. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फक्त टर्न केला चेंडू, एकही धावसंख्या नाही नसेल. धावसंख्येचा प्रयत्न केला होता, परंतु लागोपाठचे हे 3 चेंडू निर्धाव. पहिले षटक ना खूप इम्पॉर्टंट असतं, कारण असं म्हटलं जातं की शुभस्य शीघ्रम. जर तुमची सुरुवात चांगली असली ना तर तुमचा शेवटही चांगला होता. सुरुवात खूप चांगली केली राकेशने, कारण पहिल्या चेंडूवरती सिंगल, स्ट्राईक रोटेट झाली चिरागकडे, त्याच्यानंतर चिरागच्या बॅटमध्ये 2 आणि लागोपाठचे हे 3 चेंडू तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतात राकेशचे. यावेळेला फटका चांगला इनफिल्डच्या वरून काढण्याचा प्रयत्न अखेरकार यशस्वी होत असताना चिराग त्या ठिकाणी जो थांबला होता चिराग तो आता प्रहार करत असताना शेवटच्या बॉलवरती लॉंग ऑन सी मारायचे पार. चिरागच्या बॅटमध्ये हा चौकार. पहिल्या षटकामध्ये 7 धावसंख्या आल्या. लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू. असं वाटलं होतं की कमबॅक राहील, परंतु शेवटच्या बॉलवरती चौकार जरी असला तरी राकेशने सुंदर सुरुवात केली. ज्या प्रकारे एखादा खर आपल्याला मजबूत करायचा असेल तर आधी पाया त्याचा चांगला करावा लागतो, तशाच प्रकारे पाया रचला गेला राकेश यांनी, कारण 7 धावसंख्येचं त्याने महत्त्वाचं षटक हाताळलं. स्ट्रायकर गोलंदाजासाठी राकेशला यूज केला गेला कॅप्टनच्या माध्यमातून, परंतु त्याने जो फलक कॅप्टनने ठेवलेला विश्वास पूर्णपणे त्याच्यासाठी सार्थ ठरला, कारण 7 धावसंख्येचं महत्त्वाचं षटक. स्ट्रायकर एंडला सुरुवातीला आपण बघितलं गेलं तर जितू शेलार होते. 1 धावसंख्येने त्यांनी स्ट्राईड रोटेट चिरागकडे गेली. चिरागच्या बॅटमध्ये आपण दुसऱ्या बॉलवरती 2 धावसंख्या, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं गेलं तर लागोपाठचे 3 चेंडू आणि निर्धाव आले, आणि त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. पहिले षटक 7 धावसंख्येचं. मॅन्डेटरी पॉवरच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक पहिल्या षटकामध्ये बाहेर असतात. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं, म्हणजे 3 क्षेत्ररक्षण तुम्हाला मैदानाच्या बाहेर जर बघितलं गेलं तर सीमेचे रक्षण करताना पाहायला मिळतील. डीपमध्ये लॉंग ऑन, आणि त्याच्यानंतर बघितलं गेलं तर एक मिड विकेटला. यावेळेला पहिलाच बॉल सॉफ्टवेअरने बघितलं गेलं तर बॉटम हँडचा खूप सुंदर वापर. 1 धावसंख्या कंप्लीट झाली. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल जितू शेलारचा होता, आणि तो कॉल इथनं पूर्णपणे पूर्ण केला गेला. कॉल ना तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असतं. संवाद, कन्व्हर्शन या गोष्टी इम्पॉर्टंट असतात क्रिकेटमध्ये. तो संवाद चिराग आणि जितू याच्यामध्ये झाला, आणि 2 धावसंख्या इथनं पहिल्याच बॉलवरती बनला गेला, तो म्हणजेच रुपेश गोलंदाजाच्या. रुपेशचा वापर केला गेला आहे. पहिलाच बॉल 2 धावसंख्या. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. विकेटने फटका चांगला ऑन साईडला केसला गेलाय. चांगली बघितले गेली तर गोलंदाजी इथनं करत असताना या मॅचची गोल्डन विकेट इथनं कॅरी केली जाते रुपेशच्या माध्यमातून. लॉंग ऑनला घेतला गेला सुरेख झेला, आणि संपला जातोय जितू शेलारचा खेळ. बॅट्समन आउट. सफलता मिळाली नव्हती राकेशला, कारण टिचून गोलंदाजी राकेशने केली गेली, परंतु रुपेशने करून दाखवलं. एक चांगला प्रकारचा बॉल. आधीचा बॉल जर बघितला गेला तर अगदी फुल्लर लेंथ होता. त्याला सॉफ्टने 2 धावसंख्या त्या बॉलवरती बनवल्या गेल्या, आणि त्याच्यानंतर एक थोडीशी बघितली गेली तर लालच दिली गेली मोठा फटका मारण्यासाठी, परंतु त्या मोठ्या फटका मारण्याच्या नादामध्ये आपण एक सुंदर विकेट रुपेशच्या माध्यमातून बघितली गेली. लॉंग ऑनला ती झेल घेतली गेली, आणि फलंदाज बाद झाले. यावेळेला ऑन साईडला खेळायचा होता. फाईन लेगला बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षक हिटचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु थोडीशी फंबल झाल्यानंतर फेकी थोडीशी स्वेर आली, आणि 1 धावसंख्या दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच इथनं प्राप्त केली जाते, ज्या ठिकाणी रुपेश आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती डबल आली, त्याच्यानंतर विकेट जी जितू शेलारची या मॅचची गोल्डन विकेट होती, कारण हल्लीच्या हंगामामध्ये जर बघितले गेले तर जीपीला सुद्धा त्यांचं चांगलं प्रदर्शन राहिले. त्या मोठ्या खेळाडूंना नक्की बाद केला रुपेश यांनी, आणि त्याच्यानंतर नॅट नंबर 3 वरती आता साई शेलार गेला. आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे साई शेलार. अकुटापाचा बॉल ऑन साईडला फक्त टर्न केला त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूपच वेगाने क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून येतात, परंतु 2 टप्पा घेतल्यानंतर चेंडू लाडवू शकत नाही. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारायच्या पार. साई शेलारचा हा तडाखा येईल चौकार.
शेलारला चांगलंच माहिती आहे. खूप वर्ष त्यांनी क्रिकेटला दिली, खूप वर्ष नक्कीच त्यांनी क्रिकेट खेळला गेला आणि या क्रिकेटचा अनुभव या ठिकाणी आता गावासाठी पणाला लावावा लागेल. कारण जितू शेलार बाद झाला त्याच्यानंतर जिम्मेदारी ही साई शेलारवरती. ओढ द विकेट रुपेश अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर काहीसा बघितला गेला तर परफ्यूम डिलिव्हरी थोडासा टोस केला गेला या चेंडूला, थोडासा राईज केला गेला. हाईट फॅक्टर थोडंसं जास्त होतं चेंडूवरती. ज्या वेळेला उजवा लेग त्यांनी पुढे आणला ऑन साईडला, पुन्हा त्या दिशेने त्यांना टर्न करायचं होतं, पण तो बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आणि चौकारानंतर हा प्रत्युत्तर लगेच रुपेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. ओढ द विकेट रुपेश. या वेळेला आता राईज जास्त गेला तेच पंचांनी त्या ठिकाणी शोधलं गेलं आणि लगेच वाईटचा इशारा रुपेशला इथे देत असताना अतिरिक्त धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये ॲड होते आणि धावसंख्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचते 15 या आकडावरती. वॉर्निंग सुद्धा करतात कारण हाईट फॅक्टर थोडंसं या चेंडूवरती जास्त होतं. रुपेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती होता तयार. धावसंख्या 15. साई शिलार त्याच्यासमोर. या वेळेला फटका चांगला ऑन साईडला टर्न केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूपच वेगाने त्या ठिकाणी फिल्डर पण रोखू शकत नाही. एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषे पार. हा दुसरा चौकार. बाद केला त्याच्यानंतर साई शेलार आले आणि आक्रमकतेचं दुसरं साई शेलारला नाव का म्हटलं जातं कारण बॉलच्या मिनिटमध्ये काय खेळणं, चेंडूवरती असलेली प्रॉपर नजर आणि शॉटचं सिलेक्शन ते खूप सुरेखरित्या करत असतात. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर तुम्ही बघितलं गेलं तर त्याच्या बॅटमधनं 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. वैयक्तिक 3 चेंडू फेस करत असताना 8 धावसंख्येवरती ते खेळतात. या टीममध्ये ना साई शेलारची विकेट खूप इम्पॉर्टंट आहे कारण जितू शेलार बाद झाल्यानंतर अनेकदा साई शेलारने चांगला खेळ केला आहे. त्याच्यामुळे हा प्लॅनिंग ही टीम स्पिरिट जर नक्कीच असेल की जांभेली टीमच्या माध्यमातून एखादा गोलंदाज असा निघावा की ज्याने साई शेलारची नक्कीच विकेट काढावी, हे करावं लागेल कारण धावसंख्या 19 वरती आहेत आणि अजूनही 18 चेंडूचा खेळ समाप्त होणं बाकी. पुन्हा एकदा राकेश त्या चेंडूने गोलंदाजी करतात. या वेळेला बघितलं गेलं तर फक्त दिशा दिले चेंडूला, खूपच वेगाने आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि बॉल पाहता पाहता डीप थर्डमॅन सी मारेशे पार. हा पहिला चौकार. जो चिराग बघितलं गेलं तर 6 या धावसंख्येवरती खेळत होता, परंतु त्याच्या बॅटमधनं आता हा चौकार तुम्हाला पाहायला मिळते. तंत्रशुद्ध फटका होता, फक्त दिशा दिली चेंडूला आणि ती थर्डमॅनला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या वाढत असताना टीमची धावसंख्या आता 23 या आकड्यावरती पोहोचली गेली. षटक क्रमांक 3 चालू आहे. पहिल्याच बॉलवरती ज्या राकेशनी 7 धावसंख्येत षटक घातलं त्याच्या पहिल्याच बॉलवरती चौकार. यावेळेला ऑन साईडला टर्न करायचं होतं, पुढे लेग पुढे आणल्यानंतर त्याच्यानंतर शॉटचं सिलेक्शन थोडंसं चुकलं कारण गती होती. मागच्या पहिल्या षटकामध्ये सुद्धा राकेशच्या गती तुम्हाला जास्त पाहायला मिळाली आणि गती क्रिकेटमध्ये तुमचा बचाव करू शकते, परंतु ती गती यूज करायची होती. त्या ठिकाणी चिराग गेला आणि तिथनं चिराग होतात पीठ. यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या प्रकारचा फटका डीपमध्ये स्वीपर कव्हरला फील्ड 2 टप्प्यावरती चेंडूला फील्ड करतायत आणि अखेरकार बघितली गेली तर ही सिंगल इथनं एकवटली जाते. फटका सुरेख होता. बॅकफुटला जात असताना त्यांनी स्वीपर कव्हरच्या दिशेने डीपमध्ये हा बॉल धाडला गेला. 2 टप्प्यावरती चेंडूला अडवलं गेलं, क्षेत्ररक्षकाने फेकलं गेलं, तोपर्यंत एक धावसंख्या तिथनं कंप्लीट होते. 24 या आकड्यावरती आता धावफलक पोहोचले गेले. 5 षटकांची मॅच म्हणजेच 50 ते 55 धावसंख्या प्रत्येक टीमला नक्कीच हव्या असतात, परंतु या मॅचमध्ये पहिलीच मॅच ज्या ठिकाणी ड्यू फॅक्टर थोडंसं तुम्हाला एसटी वरती पाहायला मिळेल, परंतु त्या सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन या टीमचा धावफलक नक्कीच किती असणार आहे हे पाहणं तेवढं गरजेचं. साई शेलारसाठी हा बॉल आणि लवकर परिचय दिला गेला त्या ठिकाणी राकेश याला आणि साई शेलारचा हा तडका, बॉल सीमा रेषे पार. हा षटकार. मिळते ज्या अनुषंगाने कोणत्याही शृंखलेमध्ये ते सहभाग घेतात ना, तर त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा असते की आपल्या टीमला ज्या प्रकारे नक्कीच दर्जा द्यायचा आहे त्या प्रकारे मी दर्जा देणार आणि तशी दर्जेदार बॅटिंग
आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये साई शेलार करताना पाहायला मिळतो आणि या मॅचमध्ये सुद्धा आता चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. षटकार आलाय ज्या राकेशने 7 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं आणि सुरुवातीला जे कमबॅक करायला होतं ना ते कमबॅक पूर्णपणे त्यांनी केलं होतं, परंतु त्या कमबॅकला सडेतोड उत्तर कसं द्यावं हे साई शेलारने दाखवून दिलं. कारण या षटकामध्ये 11 धावसंख्या अद्यापर्यंत खर्च झाल्या, जिथे बॉल समाप्त झाल्या 4. अजूनही 2 चेंडू नक्कीच फेकणं बाकी असेल. धावसंख्या 30 या आकडावरती, म्हणजे ते ज्या धावसंख्या उभारायच्या होत्या तिसऱ्या षटकामध्ये त्याच धावसंख्या आता उभारताना टीम खंबाळपाडा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू त्याने फेस केल्यात, 14 धावसंख्येचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. फक्त एकच डॉट चेंडू ते खेळल्यात आणि त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर 2 चौकार आणि 1 षटकाराचा त्यांच्या खेळीमध्ये समावेश. 30 धावसंख्या स्कोर बरोबर तिसरं षटक हे मार्गस्थ. अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मिस होतात. स्वतःच्या फटक्यावरती नाराज आहेत कारण आखूड टप्पाचा चेंडू होता, त्यांना पूल करायचा होता पण पूलचं रूपांतर अनसक्सेसफुल झालं. आणि या ठिकाणी षटकारानंतर कमबॅक करत असताना टीम जांभिवली आणि गोलंदाज तुम्हाला राकेश पाहायला मिळतोय. राकेशला हे कमबॅक करायलाच हवं होतं कारण त्याच्या समोर नक्कीच एक चांगला खेळाडू म्हणजे साई शेलार यावेळेला सोडून देतात. अवे फ्रॉम द बॉडी पंच आमच्याकडे वळतात, हात खुले गेले पंचाने आणि सांगितलं गेलं की इट्स वाईट बॉल. दिशाहीन नक्कीच गोलंदाजी होती, दिशाहीन हा बॉल होता, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर राहणारा चेंडू. लगेच पंचांनी दर्शवलं गेलं की इट्स व्हाईट बॉल. कमबॅक केला होता त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल, धावसंख्या 31 या आकड्यावरती. ओव्हर द विकेटने उचलला गेला, वॉड शॉट, काय फटका होता, स्टँड अँड डिलिव्हरचा हा फटका बॉलच्या मिरिटमध्ये आणि बॉल बॅटच्या रडारमध्ये हा बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय आणि बॉल लॉंग ऑन सीमा रेषे पार. साई शेलारचा प्रहार येतो हा षटकार. आणि काऊ कॉर्नरच्या मधनं हा चेंडू ट्रॅव्हल होताना शेवटचा षटकार नक्की शेवटच्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला. थोडासा महागडा ठरला गेला राकेश, कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावसंख्येचं त्याचं षटक होतं, तिसरं षटक सेकंड स्पेलमध्ये ते आले आणि 18 धावसंख्येचं नक्की महागडं त्यांनी षटक हाताळलं गेलं. 12 धावसंख्येचं षटक रुपेश सुद्धा होतं, परंतु रुपेशला एक सफळता मिळाली. परंतु राकेशने 2 षटक फेकत असताना एकही सफळता नाही, परंतु त्याने धावसंख्या या ठिकाणी खर्च केला गेला त्या म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये 18 धावसंख्या रोखायच्या होता. कारण मॅन्डेटरी पॉवरचं पहिले षटक त्यांचं यशस्वी होतं, त्याच्यानंतर टीमला एक वेगळी ऊर्जा मिळाली होती. परंतु जी ऊर्जा राकेशने मिळवून दिली त्या ऊर्जेला थोडंसं मावळायचं काम केलं साई शेलार याने आणि अखेर जर बघितलं गेलं तर त्या षटकामध्ये 1 चौकार आणि 2 षटकार पाहायला मिळाले. एकंदरीत 18 धावसंख्या, 25 धावसंख्या त्यांनी खर्च केल्यात 2 षटक फेकत असताना. 12 चेंडू 25 धावसंख्या त्यांनी खर्च केल्यात आणि शेवटचे 2 षटक म्हणजे 12 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी उर्वरित असेल. बॅटिंग करत असताना खंबाळपाडा टीमने सुरुवात तर थोडीशी कमकुवत केली, परंतु 2 षटकामध्ये चांगल्या धावसंख्या त्यांनी उभारल्या गेल्यात आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला 37 धावसंख्या स्कोर बढवती पाहायला मिळते. सकाळचं सत्र आहे, खंबाळपाडा टीमला सुद्धा माहिती आहे कारण त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक खूप सुंदररित्या आहे, त्याच्यामुळे खूप कमी वेळ जांभिवली आणि खंबाळपाडा हे एकामेकाच्या विरोधात आले असतील. एकामेकाचे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट नक्कीच त्यांना माहिती नसतील, परंतु या मॅचच्या दरम्यान त्यांना अनुभवाला पाहायला मिळेल की फलंदाजी कशा प्रकारे असते आणि गोलंदाजी कशा प्रकारे असते. कारण गोलंदाजीची स्ट्रेंथ ही खंबाळपाडा टीमची नेहमी सातत्याने स्ट्रॉंग राहिली आहे आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं गेलं तर जांभिवली टीमचं क्षेत्ररक्षण खूप दर्जेदार आहे, परंतु गोलंदाजीमध्ये जर गोलंदाजाने चांगली कमालत केली तर खंबाळपाडा टीमला 50च्या आत नक्कीच रोखण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल. नवीन गोलंदाज ज्या गोलंदाजाच्या खांद्यावरती नक्कीच नेहमी जिम्मेदारी असते. यशस्वी आयोजक सुद्धा बिंदा सिसवे आता बॉल ट्रॅकवरती. पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न केलाय, खूपच वेगाने बघितलं गेलं तर फिल्डर वळतात, पाठमोरे होते त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावसंख्या रोखू शकत नाही आणि अखेरकार जर बघितलं गेलं तर अजून धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न इथं मिसफील्ड होते आणि त्याचं रूपांतर बघितलं गेलं तर काहीसा एक्स्ट्रा धावसंख्या मोजावा लागला. कॅच तिथनं ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप झाल्यानंतर लगेच साई शेलारने कॉल दिला गेला की धावसंख्या काहीशा बनवू शकतील, त्याच अनुषंगाने 3 धावसंख्या इथनं कंप्लीट केल्या गेल्या, त्या म्हणजेच गुड रनिंग बिटवीन द विकेटने. ही चपलाई होती, ती चपलाई पूर्णपणे कंप्लीट केली गेली आणि धावसंख्या आता 3ने इथनं वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 40 या आकडावरती.
40 धावसंख्या कंप्लीट झालेत. कॅचची नामी संधी होती. जर झेल आला असता तर फलंदाज बाद झाला असता, हे 3 धावसंख्या मोजाव्या लागल्या नसता. पण क्रिकेट हे असं समीकरण असतं की जिथे जर आणि तर या 2 शब्दांना मुळीच अर्थ नसतो. आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट सजवला जातोय बिंदास शिसवेच्या माध्यमातून. अनेक वेळा त्यांनी टीमचं प्रतिनिधित्व सुद्धा केलंय. अनेक वर्षे ते कॅप्टन सुद्धा राहिलेत, परंतु आज नवीन कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु या मॅचमध्ये आता हे षटक ना खूप इम्पॉर्टंट असणार आहे, ते म्हणजे बिंदास शिसवे यांचं. ओव्हर द विकेट. यावेळेला फटका चांगला उचलला गेला. फटका त्या ठिकाणी फिल्डर आहेत, परंतु त्याच्या डोक्यावरून फ्लाय होईल का? आणि यस, त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना बॉल सीमारेषे पार. साई शेलारचा हा प्रहार देतोय षटकार. रिप्ले नक्कीच तुमच्या मेगा स्क्रीन वरती. अजून एक स्टँड अँड डिलेवरचा फटका पहा. ट्रान्स किती सुरेख होता, अगदी जागेवर हलले सुद्धा नाही. आणि चेंडूवरची शेवटपर्यंतची नजर नक्कीच त्यांची ह्याही वेळा कामी आली. आणि आपल्या खेळीवरती नक्कीच हा तिसरा षटकार हा पेश करत असताना त्या ठिकाणी टीम खंबाला पाडासाठी खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व सुद्धा आहेत. नक्कीच नगरसेवक सुद्धा आहेत. आणि क्रिकेटवरचं अतोनात प्रेम, त्याच्यानंतर समाजसेवा आणि लोककारण हे त्यांच्या माध्यमातून खूप सारं होत असतं. तो साई शेलार. आता अजून एक चांगला फटका त्याच दिशेने ऑन साइडला फेकला गेला फटका. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. साई शेलार ही ऑन फायर नाव. षटकामध्ये लागोपाठचे हे 2 षटकार पहा. अनेक सारे नक्कीच खेळाडूंकडे फुटवर्क असतो, पद्धत आली ती असतो, परंतु जागेवरून सुद्धा तुम्ही चांगले स्ट्रोक खेळू शकता. परंतु बॉलची गती, बॉल शॉटचं सिलेक्शन आणि त्याच्यानंतर बॉलवरती असलेली ही नजर तुम्हाला कायम ठेवावी लागते. तीच नजर कायम आपल्याला पाहायला मिळाली. राकेश होते, राकेशच्या शेवटच्या बॉलवरती सुद्धा साई शेलारच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर बिंदासच्या नक्कीच बॉलिंगवरती असताना लागोपाठचे हे 2 षटकार म्हणजे षटकार हॅट्रिक कंप्लीट झाली आहे साई शेलारची. आणि या आजच्या दिवसामध्ये नक्कीच इथनं झळकताना पाहायला मिळतो टीम खंबालपाडाच्या माध्यमातून साई शेलार. जितू शेलार बाद झाल्यानंतर कोणताही प्रकारचा फरक पडला नाही, कारण जितू शेलार बाद झाल्यानंतर चिरागने खूप चांगल्या प्रकारे पार्टनरशिप रंगवली गेली. त्याच्यानंतर धावसंख्या बिल्डअप करण्याचं काम साई शेलारचं होतं आणि ती धावसंख्या बिल्डअप केली सुद्धा गेली, ती म्हणजे साई शेलारने. धावसंख्या ना पाहता पाहता 50च्या वरती पोहोचली गेली. 52 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत बघितलं गेलं तर 9 चेंडू या पहिल्या षटकामधले, पहिल्या 17मधले इथनं संपन्न होणं बाकी असेल. बिंदास पुन्हा एकदा यावेळेला त्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता. आता फुटवरचा वापर नव्हता, उजवाला एक थोडासा पुढे आणला आणि ज्या अनुषंगाने फक्त टर्न करायचं होतं चेंडूला, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. ज्या वेळेला चेंडू डॉट होतात ना, तेव्हा आत्मविश्वास हा जांभेली टीमचा सुद्धा वाढतो, कारण बॉल डॉट झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या बॉलवरती काय येईल ना, हे येणाऱ्या वेळाने येणारा कालच ठरतो. त्याच्यामुळे या बॉलवरती काय असेल. एवढा फटका तर चांगला, अजून एक फटका उडवला गेला. क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना आधी लॉंग ऑन आणि त्याच्यानंतर मिड विकेट क्षेत्र इथनं कव्हर करत असताना साई शेलारच्या बॅटमधनं अजून एक देखना षटकार. या षटकामध्ये हा तिसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. वैयक्तिक 38 धावसंख्येवरती आता साई शेलार इथनं पोहोचला गेलाय आणि त्याने बॉल फेस केले गेले 10 चेंडू आणि 38 धावसंख्येचं हे महत्वाचं योगदान. हेच क्रिकेटमध्ये गरजेचं असतं, कारण एखादी टीम ज्यावेळेला कमबॅक करते त्यावेळेला त्याचा कमबॅक तोडायचा असेल, त्याची साखळी जर तोडायची असेल ना, तर त्याच्यावरती घाव घालावा लागतो. आणि तोच घाव साई शेलारने घातला गेला आणि तब्बल 38 धावसंख्येवरती तो वैयक्तिक खेळतोय. 10 चेंडू त्याने फेस केल्यात. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकलाय. म्हणजे वादळ कशा प्रकारे शमवायचं ना, त्याचं उत्तर या ठिकाणी जांभिवलीला मिळालं नाही, परंतु हे उत्तर देणं ना गरजेचं असेल खूप. अजून एक चांगला स्ट्रोक बॅटमधनं साऊंड स्वीट आणि त्याच दिशेने फटका उडवला गेलाय. साई शेलार थांबणारे नाव नाही आणि आक्रमकता इथनं दाखवत असताना येतो साई शेलारच्या बॅटमधनं हा अजून एक देखना षटकार.
नंतर मालिकावीरसाठी तुम्हाला बाईक सुद्धा शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. परंतु या स्पर्धेमध्ये पुढे जाण्याची आशा अपेक्षा आणि गावाची अस्मिता राखण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना पहिल्याच मॅचमध्ये काय साई शेलारने फलंदाजी केली. 11 बॉल नक्कीच त्यांनी फेस केले. शेवटच्या षटकामध्ये त्याच्याच बॅटमधून 27 आल्या आणि 44 या वैयक्तिक धावसंख्येवरती नक्कीच तो खेळताना पाहायला मिळतोय. एक षटकार आला तर धावसंख्या 50 होतील. म्हणजे दुसऱ्या दिवसामध्ये ही अर्धशतकीय खेळली. पहिल्याच मॅचमध्ये तुम्हाला साई शेलारची पाहायला मिळेल. अनेक सारे खेळाडू तुम्ही असेही पाहता की ज्या वेळेला 50 धावसंख्या बनण्यासाठी 2 धावसंख्या असतात, 4 धावसंख्या कंप्लीट करायची असतात, त्यावेळेला अनेक सारे फलंदाज आपल्याला बाद सुद्धा होताना पाहायला मिळतात. परंतु साई शेलार नाव असं आहे ना की ज्या वेळेला त्यांच्या बॅटमध्ये आक्रमकता पाहायला मिळते ना त्यावेळेला संयम ही तुम्हाला अनेक वेळा त्यांचा पाहायला मिळाला आहे. त्याच्यामुळे संयम ठेवून या अर्धशतकीय खेळीपर्यंत नक्की साई शेलार पोहोचेल का याचंही लक्ष टीम खांबाल पाडायचं आणि त्यांच्या पाठीराख्याचं लागलं असेल. GTCच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग लाईव्ह मॅच पाहत असेल तर त्यांचंही आमच्या शाब्दिक शुभेच्छा मनपूर्वक स्वागत. टीमची धावसंख्या पोहोचली गेली पुढे त्या ठिकाणी 64 आकडावरती आणि महेश याला स्लॉग ओव्हरच्या षटकमध्ये इथनं पाठवला गेला आहे ओव्हर द विकेट. यावेळेला सॉफ्टवेअरने ढकलून दिलाय कारण त्यांना ही माहिती आहे चिरागला की या स्पर्धेमध्ये दुसऱ्या नक्की दिवसामध्ये अर्धशतकीय खेळी साई शेलारची राहील. कारण खूप चांगल्या प्रकारचे फटके तुम्ही मागच्या ओव्हरमध्ये पाहिले. तब्बल 27 धावसंख्या त्यांनी बनवल्या गेला. 44 धावसंख्या त्यांच्या वैयक्तिक आहेत ज्यांनी 11 चेंडू फेस केल्यात. म्हणजे 6 धावसंख्या जर बनवल्या गेल्या ना तर अर्धशतकीय खेळी नक्की साई शेलारची राहील. ज्यांच्या जर्सीमध्ये 0 हा आकडा तुम्हाला परिधान होताना पाहायला मिळतोय. बॉल तयार. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न आणि उत्साह पहा किती आहे. कारण एक मोठ्या खेळाडूच्या नक्की समोर ज्या वेळेला तुम्ही एखादा डॉट चेंडू फेकता ज्या वेळेला टचमध्ये असलेला खेळाडू समोर त्यावेळेला उत्साह वेगळाच प्रकारचा असतो. ज्या वेळेला कमबॅक होतो, ज्या वेळेला आपल्या टीमचा धावफलक ज्या वेळेला समोरची टीम वाढवते त्यावेळेला कमबॅकीने आपण तो धावफलक मंदावतो ना त्यावेळेला आपल्यामध्ये ही प्रोत्साहन असतो. आणि प्रोत्साहन हा नव्याने जेव्हा उभार आपल्या मनामध्ये येतो ना तेव्हा एक आत्मविश्वास सुद्धा वाढतो. म्हणजे आत्मविश्वास आता वाढला असेल त्या ठिकाणी महेश नक्कीच्या गोलंदाजाचा ज्याने 2 चेंडू फेकत 1 धावसंख्या खर्च केली आहे. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा चांगला बॉल. लेंथ खूप सुरेख होती आणि हेच कमबॅक गरजेचं होतं टीम जांभिवलीला. आणि तेच षटक आता सुरेख हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं. लागोपाठ धावसंख्या पोहोचली गेली त्या ठिकाणी 65 या आकडावरती 65. अजूनही 3 चेंडू नक्की तिथनं समाप्त होणं बाकी असेल. बाबूजी भोईर नक्की जे उंबारली जे आहेत. बहुत यार या स्लोवर पतीचा चेंडू फसवला गेला. ऑन साइडला फक्त दिशा देत असताना 1 धावसंख्या कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न असेल का आणि स्ट्रायकर एंडला इथनं फेकी केली गेली आणि 2 धावसंख्या इथनं कंप्लीट होत आहेत. स्वतःच्या फटक्यावरती नाराज पहा किती आहेत. कारण 2 बॉलवरती तुम्ही गती बघितली गेली त्याच्यानंतर व्हेरिएशन आणि व्हेरिएशन हे गरजेचं असतं. असं म्हटलं जातं ना की स्लोवर मॅन इज अ बेस्ट वेपन. हा क्रिकेटमध्ये वेपन हा अस्त्र असतो. तो अस्त्र वापरला गेला त्या ठिकाणी महेश यांच्या माध्यमातून आणि एक चांगल्या बॉलची त्यांनी पिचिंग केली आणि त्या बॉलवरती आल्या धावसंख्या 2. बहुत यार. राऊंड द विकेटने उचलला गेला हा फटका. ऑन साइडला परिचय द्यायचं होतं त्या ठिकाणी महेशला आणि महेशला सुद्धा परिचय इथनं दिला गेलाय. आणि या दुसऱ्या नक्की दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये साई शेलारच्या नावावरती हा विक्रम आणि साई शेलारच्या 50 धावसंख्या इथनं होत आहेत कंप्लीट. दिवसामध्ये 60 या धावसंख्येपर्यंत प्रत्येक टीम पोहोचत होती. परंतु आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आक्रमकता साई शेलारची तुम्हाला पाहायला मिळाली आणि पहिल्याच मॅच मध्ये उच्चांक कालच्या दिवसाचा मोडत असताना आणि 75 धावसंख्या तुम्हाला टीम खंबाल पाडायच्या पाहायला मिळतात. त्र्याहत्तर धावसंख्या झाल्यात. माफ करा 73 धावसंख्या कंप्लीट झाल्या टीम खंबालपाडा क्रिकेट संघाच्या. आणि महत्वाचा वाटा काय असेल तर 15 चेंडू फेस करत असताना त्यांनी 50 धावसंख्या इथनं साई शेलारने बनवला गेला.
चांगल्या प्रकारची बॅटिंग प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या बॅटिंगची छाप सोडली जाते. असं म्हटलं जातं ना की अंगामधली गुणवत्ता आणि बॅटमधला क्लास जेव्हा तुमचा सिद्ध होतो ना तेव्हा संशयाने बघणाऱ्या तुमच्याकडे नजरा ही आदराने झोपतात आणि तोच आदर आपल्या टीमसाठी साई शेलारने इथनं ठेवला गेला आणि त्याच्या बॅटमधनं 15 चेंडू फेस करत असताना 50 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. 73 शेवटचा बॉल इथं शिल्लक असेल असं वाटलं होतं की कमबॅक तर केला महेशने, परंतु 50 धावसंख्या बनवताना रोखू शकला नाही तो साई शेलार आला. शेवटचा बॉल राऊंड द विकेट. फटका चांगला खुलू टापाचा चेंडू खोदून काढत असताना अगदी क्षेत्ररक्षकच्या पुढे हा चेंडू 1 धावसंख्या तर कंप्लीट झाली आणि 2 धावसंख्या इथनं कंप्लीट होतात टीम खंबालपाडा क्रिकेट संघाच्या. आणि तिसऱ्या धावसंख्येसाठी परतला गेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो मिस झाल्यानंतर अजून 1 धावसंख्या बनेल का त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला फेकी गेली आणि पहा चपलाही चित्त्याच्या चपलाईनं या धावसंख्या नक्कीच कंप्लीट केल्या जातात. कॉन्सन्ट्रेट खूप सुरेखरित्या होतं, त्याच्यामध्ये चपलाई होती, बॉलवरती तीक्ष्ण नजर होती आणि त्याच अनुषंगाने की काय इथनं खंबालपाडा टीम आता कालच्या दिवसापासनं तर आजच्या दिवसाचा उच्चांक नक्कीच इथनं ते वाढवत गेले आणि कालच्या दिवसाचा जो इतिहास होता तो इथनं मोडत असताना तुडवत असताना पुढे सरकली गेली आहे या धावसंख्येच्या मात्र माध्यमातनं. आणि धावसंख्या आता 77 धावसंख्येवरती धावपळत पोहोचले गेले आणि 78 धावसंख्येचा टार्गेट आता पूर्ण करावा लागेल, तो म्हणजेच जांभिवली टीमला. चेंडू आणि 56 धावसंख्येची नक्कीच वादळी केली गेली आणि धावसंख्या पोहोचवली गेली ती म्हणजे 77 या आकडावरती. जितू शेलार स्वस्त्यामध्ये बाद झाले, 3 या धावसंख्येवरती बाद झाले. त्याच्यानंतर ज्यांनी सातत्याने कॅप्टनशिप स्वीकारली आहे ते म्हणजे साई शेलाराने. आणि कॅप्टनशिप काय असतं ना हे त्याला दाखवायचं होतं आणि ते दाखवलं सुद्धा गेलं आणि त्याच्या बॅटमधनं आपल्याला 56 धावसंख्या पाहायला मिळाला. टीमची टोटल 77 या आकडावरती आणि 78 धावसंख्येचं हे लक्ष्य असेल ते म्हणजेच टीम जांभिवली क्रिकेट संघासमोर. तर जोवे आणि उंबारली टीमचे कॅप्टन जर आला असाल तर लगेच तुम्हाला टॉस करण्यासाठी यायचं आहे कारण इनी ब्रेक नक्कीच कंप्लीट झाला आहे. राजकुमार पाटील टीमचे कॅप्टन जे आहेत, विनंती असेल की तुम्हाला टॉस करण्यासाठी लगेचच यायचं आहे. आणि देवेंद्रजी पाटील जे समाजसेवक आहेत त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. तुमचं ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. बाबू भोईर सुद्धा नक्कीच उपस्थित आहेत. गतवर्षी तुम्ही त्यांचा वाढदिवस सुद्धा बघितला. क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेटवरती असलेली इच्छा, क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि या क्रिकेटचा वारसा आपल्या यंगस्टरने कसा जपावला हे सातत्याने ते नक्की सांगत असतात. धार्मिक असो, शैक्षणिक असो, त्याच्यानंतर गावातली कोणतीही स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये ते आवर्जून उपस्थित असतात. आणि उंबारलीपासून तर मानेरे गावचा प्रवास मिनिटाचा, परंतु आपण ज्या वेळेला एखादा शॉर्टकट जेव्हा गाठतो ना तेव्हा लवकर पोहोचतो, परंतु हे क्रिकेटवरचं प्रेम किती लॉंग कट असली आणि वयाच्या ह्या वर्षीमध्ये क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायची आहे आणि क्रिकेटवरचं प्रेम दाखवायचं आहे. हे प्रेम दाखवण्यासाठी व्यासपीठावरती बाबूजी भोईर नक्कीच उपस्थित आहे. त्यांचंही आमच्या शाब्दिक सुमनाने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर जो डगआउट आहे नक्कीच खेळाडू कक्ष आहे, ते खेळाडू कक्षामध्ये सर्व खेळाडू बसायचं आहे याची विनंती असेल. याची नोंद नक्कीच कॅप्टनने घ्यायची आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, म्हणजे खेळाडू नक्कीच खाली बसले त्यांना विनंती असेल की तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. 78 धावसंख्येचं लक्ष्य विचार केला गेला तर लक्ष्याचा मोठा पाठला करायचा आहे, परंतु कोणतंही लक्ष्य ना क्रिकेट पटलावरती मोठं नसतं. असं म्हटलं जातं की क्रिकेट इज अ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्रिकेट हा अनिश्चितताने भरलेला खेळ. या क्रिकेटमध्ये नक्कीच काही होऊ शकतं. जसा सरडा एखाद्या कलरवरती बसल्यानंतर त्या कलरचा होतो आणि सरडा जसा रंग बदलतो ना तशाच प्रकारे क्रिकेट अनेक वेळा रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. म्हणजेच रंगरंगोटीचा हा क्रिकेटचा खेळ. या क्रिकेटमध्ये ना नक्कीच काय होईल याची गणना कधीच कोण लावू शकत नाही. 15.6चा आस्किंग रन रेट इथनं मेंटेन ठेवावं लागेल प्रत्येक षटकामागे. 15च्या जास्त धावसंख्या आता जांभिवली टीमला कशा बनवता येईल ना याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल.
तर विनंती करेन जोवेली टीम आणि उंबारी टीमचे कॅप्टन विनंती करेन जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज अँड द टॉस. उंबारली टीमचे कॅप्टन आलेले आहेत त्याच्यामुळे महेंद्र धुले जर कॅप्टन कुठेही असतील तुम्ही लगेचच टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. महेंद्र धुले करण धुले लगेच असतील का प्रतिनिधी जरी असेल तर टॉस करण्यासाठी तुम्हाला लगेचच यायचं आहे. 78चं लक्ष आहे त्या 78चा लक्ष्याचा पाठला करण्याच्या अनुषंगाने आकाश आणि तुषार ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि नेहमीप्रमाणे रवी खाडे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच मॅन्डेटरी पॉवरच्या ह्या पहिल्या षटकामध्ये ह्या गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय. प्रत्येक षटकामागे नक्कीच इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताला असतात परंतु या मॅच मध्ये काय ओव्हर द विकेट पहिलाच बॉल ऑन साइडला प्रत्युत्तर पहिल्या चेंडूवरती इथनं देत असताना 2 टप्पे घेतल्यानंतर इथनं समाचार दिला गेला आणि रवीचा स्वागत हा चौकाराने करत असताना येतो हा पहिल्या बॉलवरती हा चौकार. शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला लढत द्यायची ती म्हणजेच खंबालपाडा टीमला. हेच अनुषंगाने मनोमनी सांगत असताना आकाशच्या बॅटमधनं हा पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरुवात करायची धडाकेबाज कारण ज्या वेळेला तुमच्या सुरुवातीला जे यश मिळतं ना ते शेवटामध्ये तुम्हाला त्या यशाची तुम्हाला चव सुंदर चाखता येते परंतु या वेळेला जर यशाची चव शेवटच्या क्षणाला चाखायची असेल ना तर सुरुवातीपासनं तुम्हाला ही सुरुवात चांगलीच ठेवावी लागेल. त्याच अनुषंगाने आकाशच्या बॅटमधनं हा तुम्हाला चौकार पाहायला मिळतोय. अजूनही 74 धावसंख्या बनवायच्या आहेत. कठीण नाहीये. जर कठीण जर मानलं असतं तर हे हिंदवी स्वराज्य स्थापनच झालं नसतं. कठीण आपल्यासाठी तेव्हा बनतं जेव्हा आपण मनाला सांगतो की आता मी हरतोय. खऱ्या अर्थाने माणसामध्ये जिंकण्याची हरण्याची क्षमता नाही ही आपल्या मनावरती असते. माणूस जेव्हा समजतो की आपण हरू तर नक्कीच डेफिनेटली त्यांचा पराभव तो होणारच परंतु जिंकण्याची शक्ती ही ना ही आपल्यामध्ये असते. आपल्याला एकच भूमिका पूर्णपणे पार पाडावी लागते की आय कॅन डू इट मी हे करू शकतो आणि ते आकाशने गेलं पहिल्याच बॉलवरती आला चौकार. मॅच बॉल सुद्धा आतमध्ये आलाय आणि तोच मॅच बॉल नक्कीच घ्यायचा आहे. रवी खाडेच्या अगेन्स्ट हा चौकार पाहायला मिळतोय. अजूनही 74 धावसंख्या बनवाव्या लागतील ज्या ठिकाणी प्रत्युत्तर देते टीम खंबालपाडा क्रिकेट संघ. आग ओकणारी बॅटिंग तुम्ही पाहिली आता त्याच्यानंतर आग ओकणारी तुम्ही गोलंदाजी सुद्धा पाहाल. रवी खाडे त्यांचा मुख्य गोलंदाज बॅकबॉन आहे या टीमचा. त्या बॅकबॉनवरती पहिल्या चेंडूवरती इथनं घाव घातला जाते तो म्हणजेच आकाशच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती चौकार ओव्हर द विकेट. या वेळेला चेंडू तर बघितला गेला तर डाव्या स्टिक वरून हा चेंडू होता. पंचांचा इशारा आमच्याकडे वाईटचा पोहोचतो गेलाय कारण सोडून दिला या चेंडूला. डाव्या स्टिक वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला त्याच्या अनुषंगाने पंच वळले गेले आमच्याकडे आणि सांगत असताना की इट्स वाईट बॉल. अवंतर धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये या एक्स्ट्रा धावसंख्या तुम्हाला रोखाव्या लागतात कारण एक्स्ट्रा धावसंख्येने खूप सारा बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतो. स्पेशली चेस करत असताना या एक्स्ट्रा धावसंख्या जेव्हा तुम्ही रोखाल ना तेव्हा अनेक साऱ्या खेळाडू कक्षामध्ये आवाज देऊ नका विनंती करेन कारण जर पंचांना काहीसा डाऊट असेल तर पंचच रिव्ह्यू घेऊ शकतील. त्याच्यामुळे विनंती असेल की पंचांना जर शैलीमध्ये पंचांना जर कोणत्या प्रकारचा डाऊट असला तर फक्त पंचांना अधिकार आहे रिव्ह्यू घेण्याचा. खेळाडू कक्षामध्ये आवाज देऊ नका विनंती करेन. त्या ठिकाणी आमचे ऑफिशियल पंच आहेत. ओव्हर द विकेटने मृत चेंडू हा घोषित. डेड बॉल रिदम रनवे त्याच्यामध्ये अडथळा आणि या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत कारण रिदम रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी या गोष्टीवरती प्रामुख्याने विचार करावा लागतो गोलंदाजाला. तोच विचार केला गेला रवी खाडे याने आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना त्या ठिकाणी आपल्याला टीम खंबालपाडा पाहायला मिळते. धावसंख्या 5 या आकडावरती पहिल्या बॉलवरती आला चौकार दुसरा बॉल वाईट. जिथे रवी खाडे गोलंदाजी करतात त्यांना धावा डिफेन्स करायच्या आहेत. अघुटापाचा बॉल आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु लागोपाठचा हा दुसरा चेंडू वाईट. हाईट फॅक्टर थोडंसं जास्त होतं. ऑफ स्टिक वरती हा चेंडू नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला आणि लागोपाठचा दुसरा चेंडू इथनं वाईट फेकला जातोय. रवी खाडेकडे प्रेशर नाहीये परंतु अनुभव खूप आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव तुमचा शिक्षक असो आणि तो अनुभव अनेकदा आपण त्याच्या गोलंदाजीवरती पाहिलाय परंतु या मॅच मध्ये इम्पॉर्टंट तेच आहे कारण 2 स्पेल त्याचीही असतील. पहिले षटक रवी खाडेचं आहे त्यानंतर तिसरे षटक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल जेणेकरून या धावसंख्या त्यांना रोखायच्या आहेत. या बॉलला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला उडवला गेला. एक टप्प्यावरती क्षेत्ररक्षक येतील का चेंडू खाली. एक टप्प्यावरती चेंडूला अडवला गेलाय. फंबल झाले सेकंड अटेम्प्ट मध्ये बघितला गेला तर बॉल अडवला गेला आणि अखेरकार आपण 2 धावसंख्या आकाशच्या बॅटमधनं आता सुद्धा पाहायला मिळतात. 6 धावसंख्या त्याच्या वैयक्तिक झालेल्या आहेत. त्याने बॉल फेस केल्या 2 त्याच्यामध्ये 2 वाईट चेंडू आले आणि धावसंख्या 8 या आकडावरती पाहायला मिळते. 8 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आहेत. अजूनही 70 धावसंख्या बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी टीम जांभिवली पाडा क्रिकेट संघाला कारण पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं गेलं खंबालपाडा
टीमने फक्त एकच गडी गमावला गेला. म्हणजे विकेटला खूप महत्व आहे या शृंखलेमध्ये. याला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, अगदी रूम बनवायची होती, शॉटचं सिलेक्शन करायचं होतं, पण उजव्या स्टिकवरती हा चेंडू होता. आणि सातत्याने अनेक सारे गोलंदाज उजव्या स्टिकवरती जेव्हा गोलंदाजी करतात ना, तेव्हा अनेक साऱ्या ज्या फलंदाजाला त्या बॉलची गती रीड करणं हे थोडीशी कठीण जाते. तीच गती रीड करणं कठीण गेली आणि बॅकअप द हँड नक्कीच ते गोलंदाजी करतात. त्याच्या अनुषंगाने त्यांना इथनं बेनिफिट मिळत असताना यावेळेला सोडून देतात चेंडू डाव्या स्टिकवरती हा चेंडू. आणि मी विनंती करेन, आकाश जो खेळाडू आहे नक्कीच त्याची जी ट्रॅक आहे ती वरती नक्कीच त्याने केली गेली आहे, त्याच्यामुळे विनंती असेल, कारण लाईव्ह थेट प्रक्षेपण आहे, या स्पर्धेच्या काहीशा डिसिप्लिन आहेत, म्हणून तुम्हाला ट्रॅक ही खाली करायची. आकाश विनंती असेल. अजून एक वाईट चेंडू, 9 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. पहिल्या मॅचमध्ये 78 धावसंख्या बनवत असताना आता त्या डिफेन्स करते टीम खमालवाडा. यावेळेला फुल लेंथ ऑन साईडला ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका टीममध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उचलता चेंडूला दुसरीची मागणी केली होती त्या ठिकाणी आकाशने, परंतु थांबवलं गेले तुषार याने की एक धावसंख्या अजूनही बनणं थोडीशी धोकादायक असेल, धोका पत्करायचा नव्हता तुषार याला, आणि आकारकार स्ट्राईक आपल्याकडे घेतली गेली ती म्हणजेच तुषार याने. 10 धावसंख्या झाल्यात. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीवरती तुम्हाला 10 आकडा परिधान होताना पाहायला मिळतोय, आणि तोच 10 आकडा आता टीम जांभिवलीच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. या एक षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. विनंती करेन टीम जोवेली आणि उंबारलीचे कॅप्टन तुम्हाला उपस्थित राहायचं आहे टॉस करण्यासाठी. धावसंख्या 10 रवी खाडे. याला थांबून खेळल्या, थांबून ऑन साइडला टर्न केला चेंडू, खूपच वेगाने फिल्डर वळतात चेंडू खाली, पण बॉलला अडू शकले नाही, आणि शेवटच्या बॉलवरती हा प्रत्युत्तर इथनं देत असताना येतो या षटकामधला हा पहिला चौकार. खूप टप्प्याचा बॉल होता, त्याला हापान पूल केलं गेलं, आणि ज्या क्षेत्रामध्ये फिल्डर नव्हते त्या क्षेत्रामध्ये हा बॉल तुम्हाला चौकाराच्या दिशेने पाहायला मिळाला. धावसंख्या 14 आहेत. जर एक्स्ट्रा धावसंख्या या ओव्हरमध्ये आपण 3 एक्स्ट्रा धावसंख्या बघितल्या, 3 वाईट बघितले, त्याच्या अनुषंगाने आता रवी थोडासा मागडा ठरतोय. अजून एक एक्स्ट्रा धावसंख्या राहील का, परंतु डाव्या स्टिकवरनं हा चेंडू नक्कीच तुम्हाला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीनंतर धावसंख्या 14 आकडावरती पोहोचली गेली, जिथनं 78 धावसंख्येचं लक्ष्य इथनं कंप्लीट करायचं आहे, ते म्हणजे टीम जांभिवलीपाडा क्रिकेट संघाला. तर उंबारली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. विनंती करेन जोविली टीमचे कॅप्टन तुम्हाला लगेचच टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नक्कीच बाबू भोईर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक चांगला चेहरा, गतवर्षी नक्कीच त्यांचा वाढदिवस सुद्धा तुम्ही पाहिला, आणि उंबारली गावातून अशा अतिष्ठित व्यक्तींना येणं खूप गरजेचं असतं, आणि त्यांच्या शुभ असते. नक्कीच आपण हा टॉस इथनं संपन्न करणार आहोत. क्रिकेटवरती असलेली अतोनात इच्छा, क्रिकेटवरती असलेलं प्रेम, अगदी त्यांच्या वयात सुद्धा खूप काळ त्यांनी क्रिकेट खेळलं गेलं. त्याच अनुषंगाने की काय आज ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि आपल्या संघाला नक्कीच मोटिवेट करण्यासाठी या रंगमंचावरती ते उपस्थित पाहायला मिळतात. त्यांचे शुभ असते इथनं टॉस केला जाईल. जोवेली बनाम उंबारली यांच्या अगेन्स्ट ही मॅच असेल. कॉल दिला गेलाय, उंबारली टीमच्या कॅप्टनने कॉल दिला होता. टॉस लागलाय जोवेली टीमच्या बाजूने, तर लगेच तुम्हाला डिसिजन कळवायचा आहे. धावसंख्या 14 झालेला आहेत पहिल्या षटकामध्ये. दुसरे षटक निकेश यांचं. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल इथं फेस करत असताना निकेशचा ऑन साइडला टर्न केला गेला चेंडू, खूपच वेगाने क्षेत्ररक्षण, फिल्डिंग खूप सुरेखरित्या झाली, नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी केली जाते. तोपर्यंत 2 धावसंख्या इथनं कंप्लीट होतात. नितेश आहेत त्या ठिकाणी दुसरे गोलंदाज. दुसऱ्या षटकासाठी नितेश आले. पहिल्याच बॉलवरती 2 धावसंख्या, ज्या अनुषंगाने आघाडीला आकाश गेले होते. आकाशने खूप चांगल्या प्रकारची सुरुवात करून दिली त्या ठिकाणी जांभिवली टीमला, जिथे 78 धावसंख्या त्यांना बनवायच्या आहेत. पहिल्याच बॉलवरती आल्या धावसंख्या 2, टीमची धावसंख्या पोहोचली गेली म्हणजे 16 आकड्यावरती. एवढा फटका चांगला आहे, ऑन साइडला जागेवरून खेळला गेला हा फटका. लॉंगॉनचा फिल्डर वळतो चेंडू खाली, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि उचलला गेला, फेकला गेला चेंडू. तोपर्यंत अजून 2 धावसंख्या. क्षेत्ररक्षण पहा किती सुरेख, जे लॉंगॉनला होते ते काऊ कॉर्नर पर्यंतचा प्रवास करत गेले, आणि अखेरकार लागोपाठचे 2 चेंडू खूप सुरेखरित्या त्यांनी नक्कीच अडवले गेले, आणि त्या बॉलवरती जास्त धावसंख्या नाही, आणि दुसऱ्या बॉलवरती सुद्धा 2 धावसंख्या इथनं प्राप्त केल्या जातात, त्या म्हणजेच आकाशच्या माध्यमातून.
आकाशला ना आता इथे टिकणं बाकी आहे, मोठे फटके येणं बाकी असेल, कारण 78 धावसंख्येचा उच्चांक मोठा उच्चांक आहे. त्याच्यामुळे तो जर कंप्लीट करायचा असेल तर इथनं बॅटिंग सुद्धा आता त्यांना वाढवावी लागेल. टॉप गिअरमध्ये आता त्यांना गाडी चालवावी लागेल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या प्रकारचा हाही फटका पाहायला मिळतो. फिल्डर वरतात त्या ठिकाणी, जे लॉंग ऑफला फिल्डर होते. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला उचललं गेलंय आणि अजूनही 2 धावसंख्या. स्टेप आउट मध्ये नक्कीच हा फटका खेळला गेला, अगदी पुढे सरकावले आणि हा बॉल ऑफ साईडला नक्कीच त्याने पाठवला गेला. लॉंग ऑफला फिल्डर होते त्या ठिकाणी, उचलतात तोपर्यंत अजून 2 धावसंख्या. हे 3 बॉलवरती दुहेरी धावसंख्या आल्यात. धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 78चं लक्ष होतं, अजूनही 58 धावसंख्या इथनं कंप्लीट कराव्या लागतील टीम जांभिवली क्रिकेट संघाला. 6 धावसंख्या खर्च केल्याच. या बिल्लाला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड विकेटला फिल्डर स्ट्रायकिंग एंड वरती फेकी केली गेली, ज्या ठिकाणी जितू शेलार आहेत विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आणि अडवला जातोय चेंडू फिल्डरच्या माध्यमातून. तोपर्यंत अजून एक सिंगल इथनं एकवटली जाते. शेवटच्या बॉलवरती तुषारच्या बॅटमध्ये एक चौकार आला होता. 21 या धावसंख्येवरती टीमची टोटल पोहोचली गेली. 15.6चा आस्किंग रन रेट त्यांना मेंटेन ठेवायचा होता, परंतु तो आस्किंग रन रेट आता मेंटेन ठेवायला थोडीशी कठीणाई येते टीम जांभिवली क्रिकेट संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये 14 मेंटेन ठेवत आलेली, परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक करताना आपल्याला नितेश पाहायला मिळतोय. या बॉलला फटका तर चांगला जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर हा फटका अगदी सरळ रेषेत डीप लॉंग ऑन सीमा रेषे पार येतो हा तुषारच्या बॅटमध्ये प्रहार षटकार. शेठ जोशी आणि त्यांच्या समवेत बारकू जोशी नक्कीच त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत संजू जोशी सुद्धा आहेत. त्यांचं आगमन झाले तर विनंती करेन व्यासपीठावरती येऊन असं नसवायचं म्हणतो ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. पहिल्या सत्रामध्ये दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला ब्रेक थ्रो पाहायला मिळाला, जिथे जितू शेलार नक्कीच बाद झाले आणि या सत्रामध्ये सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज बाद झालाय. म्हणजेच तर आज तुम्हाला या शृंखलेच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला जीवनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच 16 वेळात तुम्हाला नक्की जीवनाचा आस्वाद घेता येईल. जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे आयोजित आज जीवनाची उत्तम सोय खेळाडूंना त्याच्यानंतर प्रेक्षकांना या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. पहिला फलंदाज बाद झालाय, ब्रेक थ्रो मिळाला गेला. 27 या धावसंख्येवरती ही पार्टनरशिप ड्रॉप झाली. साई शेलारच्या हातामध्ये ती झेल तुम्ही पाहिली गेली आणि दुसऱ्या षटकामध्ये 13 धावसंख्या खर्च केल्या गेल्या, ते म्हणजेच नितेश या नक्कीच गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये 14 धावसंख्या खर्च झाल्या, त्याच्यानंतर 13 धावसंख्या नितेशच्या षटकामध्ये आणि आता जयेशचा नक्कीच वापर केला गेला या तिसऱ्या षटकामध्ये. एक ब्रेक थ्रू तर मिळून दिला आहे त्या ठिकाणी नितेशाने. षटकार आला, त्या षटकाराचं लगेच त्यांनी प्रत्युत्तर दिलं गेलं. फलंदाज बाद झाले तुषार, ज्याने 4 चेंडू फेस करत असताना 10 धावसंख्येचं त्यांनी महत्वाचं योगदान दिलं. तिसरं षटक जयेश यांचं राहिलंय, त्या ठिकाणी 5 रन केले गेले त्या ठिकाणी जयेश या गोलंदाजाला. आणि स्ट्रायकर एंडवरती आता रुपेश आपल्याला पाहायला मिळतात, जे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. या बिल्लाला राऊंड द विकेट फिंगर मोल्ड करत असताना पहिलाच बॉल सुरेख इथनं फेकला जातोय आणि रुपेश ही शैली राहिली. एक दर्जेदार तेही गोलंदाज आहेत, बॅक ऑफ द हँड नक्कीच गोलंदाजी करत असतात आणि शैली त्यांची ना ते लेट कटर नक्कीच खूप सुरेखरित्या करतात आणि या मॅच मध्ये तसंच काहीतरी करत असताना ओव्हर द विकेट अजून एक चांगला चेंडू लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट. पहा व्हेरिएशन पहा, आधीचा बॉल जर तुम्ही बघितला गेला तर थोडासा पुढे टाकण्यात आला, त्याच्यानंतर लगेच त्यांनी गती कमी केली गेली. आखू टप्पाचा बॉल हा होता, पण तो वळवला गेला चेंडूला. अगदी फलंदाजाच्या नक्की समोरून हा चेंडू वळवला जातो रुपेशच्या माध्यमातून.
यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न कट केलाय, खूपच वेगाने डीप मध्ये थर्डमॅनला हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. फिल्डर येतात चेंडू खाली, फील्ड केलं गेलं चेंडूला, तोपर्यंत 2 धावसंख्या इथनं प्राप्त होतात. तिसऱ्या बॉलवरती या 2 धावसंख्या आल्यात. जेव्हा जेव्हा नक्कीच फिरकीचा गोलंदाज असतो ना, त्यावेळेला अनेक साऱ्या फलंदाजाचे मन आपल्याला डायव्हर्ट होताना पाहायला मिळतात. ते डायव्हर्ट करण्याचं काम, कॉन्सन्ट्रेशन थोडंसं हटवण्याचं काम रुपेश यांच्या माध्यमातून या षटकामध्ये पाहायला मिळते. रुपेश पुन्हा एकदा तयार. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस होता. डाव्या स्टिकवरती हा चेंडू होता. मिस झाल्यानंतर पंचाने लगेचच दर्शवलं गेलं की आउटसाइड द लेग स्टिक हा चेंडू होता आणि हा चेंडू वाईटचा नक्कीच इशारा पंचांना आमच्यापर्यंत केला गेला. 30 धावसंख्या, तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू सुरेखरित्या फेकले गेले. 3 चेंडू फेकत असताना फक्त 2 धावसंख्या नक्कीच खर्च केल्या. त्या ठिकाणी गोलंदाज आपल्याला रुपेश पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा चेंडू झेलची शक्यता आणि यश अजून एक मिळून देत असताना दुसऱ्या षटकामध्ये एक यश मिळालं गेलं. तुषारला थांबवलं गेलं आणि रुपेशच्या केलीचा इथनं अंत करत असताना इथनं मिळते सफलता जयेश याला आणि तिसरं षटक हाताळत असताना चौथ्या बॉलवरती इथनं विकेट घेतली जाते, ती म्हणजे रुपेशची. बॅट्समन आउट. वाईट बॉल आला आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं गेलं तर एक विकेट सुद्धा त्याने आपल्या गोलंदाजीवरती असताना प्राप्त सुद्धा केला गेलाय. जयेश आहेत फिरकीचं गोलंदाज आणि फिरकीच्या गोलंदाजावरती अनेकदा नक्कीच आपण असंही पाहिलंय की फिरकीच्या गोलंदाजावरती आक्रमण करणं ना हे थोडंसं कठीण असतं, परंतु याच गोलंदाजीच्या शैलीवरती अनेक सारे नक्कीच सुखाचे दिवस SSCC खंबालवाडा या टीमने बघितले गेलेत. आणि या मॅचमध्ये सुद्धा पहिल्याच मॅचमध्ये जो उच्चांक कालच्या दिवसाचा कंप्लीट केला गेला तो मोडत असताना 78 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलं आणि 3 तोफ या मैदानामध्ये दागल्या गेल्या. ते म्हणजे खंबालपाडा टीमच्या माध्यमातून रवीने 14 धावसंख्येचं षटक, नितेशने 13 धावसंख्येचं षटक आणि जयेशने आतापर्यंत 4 चेंडू फेकत असताना फक्त 3 धावसंख्या इथनं खर्च केल्यात. ते म्हणजेच टीम जांभिवली समोर बॉलिंग करत असताना खूप चांगल्या प्रकारचा बॉलिंग इथनं केलं गेलंय. त्याच्यानंतर 14 चेंडू आणि 48 आतापर्यंत गरज. यावेळेला फटका तर चांगल्या बॅटच्या रिदम मध्ये हा फटका खेळाडू होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, पण त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय येतो हाताडागा षटकार. तुमच्या कानापर्यंत पोहोचवलं गेलं, परंतु त्याच्यामध्ये उच्चार होतो की खार्डी गावाचा. आणि ती खार्डी टीम सुद्धा शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याच्या विरोधात नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची मॅच तीही तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात वडवली बी असेल, वडवली बी वर्सेस खार्डी ही शेवटची मॅच असेल. त्याच्यामुळे अनेक सारे प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माध्यमातून जुळले जातील. ते म्हणजेच शेवटच्या मॅच मध्ये क्रिकेटमध्ये असलेली ना टीम स्पिरिट ही तुम्हाला कामी येते आणि टीम स्पिरिट सातत्याने वडवली बीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायलाच मिळते. एक युनिटी असते, त्याच्यानंतर त्यांची एकजूटता असते आणि ती एकजूटता ती सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती आपल्या गावासाठी ते क्रिकेट खेळत असतात. परंतु या मॅचमध्ये गावाची जर अस्मिता राखायची असेल आणि गावाचा मान जर वाढवायचा असेल ना तर जांभिवली टीमला ना अशाच प्रकारे बॅटिंग करावी लागेल. अजूनही 42ची गरज, बॉल शिल्लक असतील 13. जयेश पुन्हा एकदा त्याच दिशेने ऑन साईडला खेचला गेला फटका, परंतु फिल्डर तैनात आहेत त्या ठिकाणी. जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये इथनं अडकवत असताना जयेश एक चांगल्या प्रकारच्या बॉलची पिचिंग, त्याच्यामध्ये विकेट इथनं संपादित करत असताना या षटकामध्ये आले 2 विकेट. फलंदाज बाद आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 36 या आकडावरती. उल्लेखनीय कामगिरी केली, कारण 9 धावसंख्या त्यांनी खर्च करत असताना 2 महत्वाचे गडी, ज्या महत्वाच्या गडीवरती घाव घालायचा होता ना त्याच महत्वाच्या गड्यांवरती त्यांनी घाव घातलं गेलं. आणि जांभिवली गावचा ज्या वेळेला
क्रिकेटचा खेळ आम्ही जवळून पाहिलाय की त्यांची आक्रमकता बॅटिंगमध्ये होत असते, परंतु आक्रमकता रोखण्याचं काम जयेश यांनी केलं. त्याच्या अगोदर नितेशचं षटक आपण बघितले गेले, त्यांनी एक सफलता प्राप्त केली. 13 धावसंख्येचं त्यांनी षटक हाताळलं गेलं. परंतु रवी यांचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू त्यांनी चुकीच्या प्रकारचे फेकले गेले तरीही त्यांनी 14 धावसंख्या खर्च केला. म्हणजे त्याच्या षटकामध्ये फक्त दोन मोठे फटके आले आणि त्या अनुषंगाने असं वाटलं होतं की रवीच्या षटकामध्ये जास्त धावसंख्या येतील, परंतु त्या धावसंख्या वाढवल्या गेल्या. त्याला एकही सफलता मिळाली नाही. परंतु जयेश आणि नितेशला इथनं सफलता मिळत असताना आणि आता टीम बॅकफुटला ढकलायचं काम केलं कमालपटा टीमच्या माध्यमातून जयेश आणि नितेश या गोलंदाजाने. धावसंख्या 36 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. सेकंड स्पेसमध्ये पुन्हा एकदा नितेश आला, ज्या नितेशने 13 धावसंख्येचं षटक हाताळलं, एक गडी त्यांनी बाद केला आणि आता समीकरण उरलंय 12 चेंडू आणि त्या ठिकाणी 42 धावसंख्या इथनं बनवाव्या लागतील. त्या म्हणजे टीम जांभिवली क्रिकेट संघाला फिल्डिंग डिपार्टमेंट वारंवार सजवलं जाते. 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन हटलेलं आपल्याला पाहायला मिळालं 2 षटकांच्या नंतर. त्याच्यानंतर जयेश यांनी उल्लेखनीय कामगिरी केली, ज्या ठिकाणी नक्कीच फिल्डर तैनात केल्या गेल्या. त्याच मिनिटमध्ये हे चेंडू टाकले गेले आणि त्यांनी 9 धावसंख्येचं षटक सुद्धा हाताळलं गेलं. नितेश याला बॉल चांगला होता, फटकाही तेवढा चांगला. मनगटी ताकदीचा वापर या फटक्यामध्ये. अरुंद काटपे चेंडू डीप मध्ये 2ची मागणी केली. 2 धावसंख्येत कंप्लीट होईल, कारण तेवढा फार वेळ नक्कीच दोन्ही फलंदाजामध्ये होता. आकाश आघाडीला गेले होते. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 1 धावसंख्या आणि 5 दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 एकेरी धावसंख्या, एकच चेंडूचे डॉट खेळल्यात. म्हणजे ही जमेची बाजू आकाशची आहे, परंतु आकाशला ना मैदानामध्ये आता शेवटपर्यंत टिकायला हवं, कारण टिकतो तो ज्याचं अस्तित्व आपल्याला क्रिकेट पटलावर दाखवावं लागतं. आणि अस्तित्व टिकवण्यासाठी ना आपल्या मनगटामध्ये ताकद आणि मनामध्ये जिद्द असावी लागते. जिद्द आणि चिकाटी तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. मित्रांनो, संघर्ष करणं तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत तुमच्या फोटोला हार लागत नाही. परंतु क्रिकेटमध्ये संघर्ष हा तुम्हाला करावाच लागतो आणि आता जास्त संघर्ष इथनं करावं लागेल, तो म्हणजे जांभिवली क्रिकेट संघाला. 11 चेंडू आणि 40ची गरज. एवढा फटका चांगला ऑन साइडला खेचला गेला. फटका दोन्ही फिल्डरच्या गॅप मध्ये हा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि जो आकाश थांबला होता त्या आकाशने इथला अवकाश दाखवला जातोय आणि पंच सांगत असताना की एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू सी मारायचे पार. आकाशच्या बॅटमध्ये तडाखा हा चौकार. चौथ्या षटकामध्ये आता प्रहार करायला सुरुवात केली ती म्हणजे आकाशने. त्याच्या खेळीवरती असताना हा दुसरा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. थांबवलं गेलं होतं नितेश यांनी. नितेशच्या बॉलिंगवरती असताना दुहेरी धावसंख्या जास्त आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु त्यालाही माहिती आहे की 12 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. जिंकायचे असेल तर इथनं सुरुवात आता करायला हवी आणि ती सुरुवात आकाशने इथनं केली गेली आहे. अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फोर्स केला गेला. त्या ठिकाणी 30 सर्कलमध्ये चेंडूला अडवलं जाते. एकच धावसंख्या मिळेल. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 38 सर्कलच्या बाहेर काहीसा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला, ज्याच्या जर्सीवरती 06 हा नंबर परिधान पाहायला मिळतो आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलं आणि 1 धावसंख्येने इथनं टीमची टोटल आता पुढे सरकत असताना धावसंख्या 43 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 9 चेंडू आणि 35ची गरज. पाव तयार. नितेश 6 बॉल लेग स्टिक वरती होता. ॲक्युरेटली लेग स्टिक वरनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला. कोणत्याही प्रकारची अपील नव्हती, कोणत्या प्रकारचा इशारा नव्हता फलंदाजाच्या माध्यमातून, कारण त्यालाही माहिती मिस झाल्यानंतर डावा स्टिकवरनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पंचांनी इशारा केला आमच्याकडे की इट्स डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. 8 चेंडू आणि 35ची अद्यापर्यंत गरज असेल टीम जांभिवली क्रिकेट संघाला. नितेश तयार. एवढा चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते, परंतु बॅटला स्पर्शी चेंडू पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर करायचं होतं, परंतु पायाने नक्कीच चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न आणि अखेरकार जर बघितलं गेलं तरी सिंगल इथनं एकवटली जाते. हलकासा साऊंड तर नक्कीच आला होता. लेग बाईज आहे की बॅट कट आहे, पंचाने लगेचच कळवायची आहे. त्या ठिकाणी बॅट कटचा इशारा. हलकासा साऊंड तर नक्कीच आला होता. त्याच्या अनुषंगाने आमच्या मुखातून या बघील तर गोष्टीचा उल्लेख इथनं केला गेला की बॅटकटच्या माध्यमातून 1 धावसंख्या अजूनही 35 बनवाव्या लागतील. 7 चेंडू आणि 34 माफ करा, 7 चेंडू आणि 34 गरज टीम जांभिवली क्रिकेट संघाला. एवढा फटका तर चांगला बॅटमॅन स्वीट साऊंड फिल्डर आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. ॲपर्ट्स होते थोडेसे, परंतु ते कमी पडले गेले आणि बॉल सी मारायचे पार. हा षटकार. षटकार आलाय म्हणजे या षटकाराने संजीवनीचं काम तर जरूर केलंय. आकाशच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळतो. म्हणजे 6 चेंडू आणि गरज असेल त्या ठिकाणी 28 धावसंख्येची. प्रत्येक येणाऱ्या बॉलवरती तुम्हाला मोठा फटका मारावा लागेल, कारण 6 चेंडूमध्ये 36 धावसंख्या सुद्धा क्रिकेट पटलावरती बनल्या गेल्या.
6 चेंडूमध्ये 40-42 धावसंख्या सुद्धा बनतात, परंतु या मॅचमध्ये 28ची गरज आहे आणि त्या 28 धावसंख्या इथनं कंप्लीट होतील का हा प्रश्नचिन्ह असेल. तो प्रश्नचिन्ह जर इथनं सोडवायचं असेल ना तर मेहनतीची शिदोरी नक्कीच तुम्हाला खोलावी लागेल आणि त्या मेहनतीची शिदोरी इथनं कंप्लीट करत असताना 2.5 शब्दांचं बाकी 3 शब्दांचं नशीब 3.5 शब्दांचं जर आयुष्य या क्रिकेट पटलावरती टीम जांभिवलीला बनवायचं असेल ना तर त्यांना 4 शब्दांची आता कडक मेहनत करावी लागेल. कठीण मेहनत का करावी लागेल कारण 2 षटकामध्ये त्यांनी धावसंख्या कमी बनवल्या गेल्या. जिथे लक्ष होतं 78 धावसंख्येचं त्या 78 धावसंख्येचं लक्ष त्यांना चेस करण्याच्या अनुषंगाने जो धावपलक त्यांना सुरुवातीला रचायचं होतं ना तर धावपलक रचले गेले नाही. त्या अनुषंगाने आता थोडीशी कठीणाईमध्ये वावरताना आपल्याला पाहायला मिळते टीम जांभिवली क्रिकेट संघ. 6 चेंडू आणि 28 धावसंख्या म्हणजे पहिल्या 2 बॉलवरती जो 2 मोठे फटके आले तर अजूनही मॅच थोडीशी क्लोज होताना पाहायला मिळेल. जी मॅच पक्षामध्ये खांबालपाडा टीमच्या वळली गेली आहे ती वळवण्याचं काम जर जांभिवली टीमला जर करायचं असेल ना तर पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती ना मोठे फटके नक्कीच त्यांना मारायलाच हवे. संदेश याचा वापर केला गेला या शेवटच्या षटकामध्ये. 6-28ची गरज. यावेळेला पहिलाच फुल्लर लेन चेंडू ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्हचा हा फटका डीपमध्ये लॉंग ऑफला खेळाडू आणि आता समीकरण थोडंसं कठीण इथनं होताना पाहायला मिळते टीम जांभिवली क्रिकेट संघाचं. आता 5 चेंडू शिल्लक असतील धावसंख्या 27 बनवावं लागतील. 27 धावसंख्या ना जास्त धावसंख्या नक्कीच क्रिकेट पटलावरती आहेत कारण प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका मारावाच लागेल आणि जी अडखळणारी टीम जांभिवली आपल्याला पाहायला मिळते ती आता थोडीशी कठीणाईमध्ये वावरते. विकेटने फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न आकाश होते त्या ठिकाणी. इनफिल्डच्या वरून हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला वळला गेला तोपर्यंत 2 धावसंख्या इथनं आपल्याला पाहायला मिळतात टीम जांभिवली क्रिकेट संघाच्या. अजूनही 25 बनवावं लागतील ज्या ठिकाणी बॉल शिल्लक असतील 4 म्हणजे येणारा प्रत्येक चेंडूवरती आता तुम्हाला मोठा फटका इथनं मारावाच लागेल जर आपल्या टीमला विजयी करायचा असेल. विजेचा झेंडा आता पूर्णपणे या क्रीडांगणावरती डोळताना पाहायला मिळतं टीम खांबालपाडा क्रिकेट संघाचा पण येणारे 4 चेंडू दरम्यान सांगून जातील. या वेळेला फटका चांगला व्हॉट अ शॉट काय फटका होता त्या ठिकाणी. अगदी ऑन साइडला त्यांना खेळायचं होतं परंतु फटक्याचं सिलेक्शन त्याने ऑफ साइडला केलं आणि डीप मध्ये लॉंग ऑफ सी मारायची पार आकाश तडाखा देऊन जाईल दाबा 6 आणि हा टेकना षटकार. फुटवर्क नक्की यूज केला गेला असं वाटलं होतं की ऑन साईडला हा फटका खेळतील पण त्यांचं लक्ष अगदी बारकाई नव्हतं की ऑफ साईडला कोणत्याही प्रकारचा फिल्डर नाही. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ पूर्णपणे खुलला आहे आणि त्या क्षेत्रामध्ये नक्कीचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. 3 चेंडू 19 धावसंख्येतनं बनावं लागतील टीम जांभिवली क्रिकेट संघाला. अजून एक चांगला स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतो. अगदी समालोचक कक्षामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि बॉल मिड विकेट सी मारायचे पार आकाशच्या बॅट बंद अजून एक देखना षटकार. चेंडू आणि 13ची गरज त्याही कंपल्सरी बनावावं लागतील कारण खांबालपाडा क्रिकेट संघाने एकच गडी गमावला गेला होता आणि या दुसऱ्या सत्रामध्ये 3 गडी आपल्याला गमावताना टीम जांभिवली आपल्याला पाहायला मिळते. विचार केला गेला तर 3ऱ्या 4थ्या षटकामध्ये जर एक्स्ट्रा धावसंख्या चौकार किंवा षटकार एक एक्स्ट्रा आला असता तर या मॅचला ना थोडीशी कलाटणी मिळाली असती. जांभिवली टीम ज्या वेळेला आता बॅकफुटला येऊन स्ट्रॉंग झोनमध्ये पाहायला मिळते ना ती आधी स्ट्रॉंग झोनला आली असती. अजून एक चांगला स्ट्रोक वॉड शॉट काय फटका नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो. ज्या फटक्याची नितांत गरज होती त्या ठिकाणी जांभिवलीपाडा टीमला ते शेवटच्या षटकामध्ये यायला लागल्यात आणि आकाशच्या बॅटमधनं अजून एक सुरेख फटका चौकार. फटका पहा खूप सुरेख होता. बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका. 1 चेंडू आणि 9ची गरज. एखादा चुकीच्या प्रकारचा बॉल ना पुन्हा एकदा मॅच मध्ये इन करू शकतो ते म्हणजे जांभिवली टीमला कारण 16 चेंडू फेस करत असताना 45 धावसंख्या नक्कीच त्याने बनवल्या गेल्यात पण एकच मॅच मध्ये 2 विक्रम प्रस्थापित होतील का कारण फर्स्ट इनिंग मध्ये आपण साई शेलरच्या 50 धावसंख्या बघितल्या गेल्या. 1 चेंडू शिल्लक आहेत 9 धावसंख्या म्हणजे षटकार आला तर आकाशही 50 धावसंख्या या मॅच मध्ये कंप्लीट होतील आणि या 50 धावसंख्येतनं कंप्लीट करत असताना हारले पण वाघासारखे लढत असताना आकाशने आता सांगून दिलं की ज्या प्रकारे संघर्षाला सुरुवात होते त्या ठिकाणी यशाला पर्याय नसतं आणि हारल्यानंतर सुद्धा आपला जय जयकार कसा होईल याच्याकडे लक्ष केंद्रित केलं गेलं आणि आकाशच्या बॅटमध्ये षटकार आणि 50 धावसंख्या इथं आकाशच्या सुद्धा कंप्लीट होत आहेत.